नमस्कार, आर.पी. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आषाढी एकादशी स्पेशल असे शाबू वडे बनवणार आहे. तर यासाठी शाबू मी रात्रीच भिजत घातलेला होता. तर एका टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे, मोठ्या भांड्यामध्ये. तर सर्व भिजलेला शाबू मी वापरणार आहे. तर रात्री हे शाबू भिजू घातला होता, जास्त पाणी ठेवून एकदम मऊसूत असा भिजलेला आहे. छोटी वाटी एक शेंगदाणा कूट घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. हिरवी मिरची आणि एक बटाटा उकडलेलं टाकायचं ह्याच्यामध्ये. तर सुरुवातीला मी बटाटे खिसून घेणार आहे. तर बटाटे हे शिजवून घेतलेला आहे. तर सर्व बटाटे मी खिसून घेतलेला आहे. बटाटे खिसल्यामुळं शाबू आणि बटाट्याचा एकदम चिकटपणा येतो आणि वडे छान येतात. तेलात अजिबात सुटत नाहीत. यासाठी मी खिसून घेतलेला आहे बटाटे. हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. ह्याच्याऐवजी नकलून मिरच्या टाकल्या तरी चालते, पण मी ही मिरच्या भाजून घेतल्या होत्या आणि बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. थोडंसं हाताला तेल लावून वडे बनवून घ्यायचे. तर एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे. तर सर्व वडे मी अशा पद्धतीने बनवून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान असे वडे तयार झालेले आहेत. तर मी गॅसवर आता तेल ठेवणार आहे गरम होण्यासाठी. तर सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत मी. इथं तेल गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला मी 4 वडे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि कमी गॅसवर तळायचे सुरुवातीला. तर आता खालचा भाग एकदम छान असा तळलेला आहे. तर आता वरून तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने एकदम खमंग असं तळून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत वडे. तर याच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेणार आहे. तर याच्यामध्ये 2 मिरच्या मी मीठ भरून टाकलेल्या याच्यामध्ये तळण्यासाठी. तर बघू शकता एकदम छान असे वडे तयार झालेले आहेत. तर इथं आता सर्व वडे तळून तयार झालेले आहेत. तर इथं मी एक वाटीवर दही ठेवलेलं आहे. तर दह्यासोबत खाण्यासाठी एकदम चवदार असे वडे तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.